हे लिंब मधनं आलेत दादा आमच्याकडे. आमच्या सातारा लिंब मधनं आलेत आहे. त्यांच्या खाली तेलाचे घाणे वगैरे आहेत सगळे आणि स्वतः मेंढपाळ आहेत हा, असं नाही. पण त्यांची लक्ष्मी आमच्या अंगणात आहे म्हणून ते आले ते आमच्याकडे. त्यांच्या अंगणात असते तर आम्ही त्यांच्याकडे गेलो असतो, पण ते आता आमच्याकडे आले ते. माहिती बघितली, प्राणी बघितले तर त्यांना इथलीच प्राणी पाहिजे ते, असं त्यांचं म्हणणं आहे. पण तरी पण सगळ्या गोष्टी मी त्यांना सांगितलेल्या आहेत. कुठली काय अशी लपवून ठेवणे वगैरे, कारण स्वतः मेंढपाळ येतं. लपवून ठेवण्यासारखी आपल्याकडे पण काही गोष्ट नाही, कारण आपल्यापेक्षा अनुभव त्यांचा जास्त आहे. तर असं जर कोण करत असेल ना, 100% सहकार्य आपण त्यांना करणार. याच्यात किती गुणधर्म आहेत ना, ते महत्वाचं आहे. म्हणजे नर मॅटर करतो. नर मॅटर करतो. मग आधी तुमची मॅटर करत नाही, काय नाही, पिल्लं बिल्लं तसलं काय मॅटर नाही. पण ह्यो जर क्वालिटी असेल ना, तर येणार उत्पन्न हे आहे इकडे क्वालिटी. आणि ह्यानं जर माती नाही खाली, जसं मी सांगतोय जसं सोयाबीन केलं ना, पिल्लाची क्वालिटी अशीच आहे. आता तुम्हाला सांगायची काही गरज नाही, ते मेंढी पालनच आहे त्यांचं. असल्यानंतर असं पिल्लं बनवायला कमीत कमी खाली जर असेल ना, तर रोज पाव किलोच्या वर खुराक द्यावा लागेल. पण ह्याला 1 ग्राम सुद्धा म्हणजे खुराक देणार आहे का माहिती, कोकरेला दिलंच पाहिजे, नराला नाही देत. खुराक जर दिलं ना का माहिती तर ते 3 महिन्यात 35 किलोच्या प्लस जातं. तेवढं दिलंच पाहिजे. शरीर वाढीमध्ये प्रॉब्लेम नाही ना, काहीच नाही होत, उलट ते टॉप मध्ये येतं. त्यांना म्हणजे फक्त खपरी पेंड नाही द्यायची. असं काय म्हणजे लागण्या वगैरे काही गाणी पेन नाही चालू शकत. हा? खपरी पेंड कमी द्यायची. हरभऱ्याचं काय मकाचा बारडा, मक्याचा बरडा द्या, सोयाबीन द्या, खपरी पेंड कोट्या गरम होतून जुलाब लागते, हा ते कमी करायचं. नाही तर काय करायचंय, मग आम्ही जे पाण्यानं मिठाच्या भिजवतो गुळाच्या ना, त्या खपरी पेंडीचं पाणी करा ना तुम्ही. हा हा पाण्याने भिजवायचं ते भिजवा तुम्ही. जे सुका चारा भिजवायचा आहे ना, ते मिठानं नका भिजवू, गुळानं नका, त्या खपरी पेंडीच्या पाण्यानं भिजवा. आणि ते पातळ करून भरडा ह्यात भरून ठेवा. हा, ते परवडत. पण तुम्ही खपरी पेंड डायरेक्ट घातली ना, की त्याला जुलाबच लागणार. क्वालिटीच करायची आहे ना, तर तसं करा ना. कशाला हे असं करायचंय, काही गरज आहे का? म्हणजे त्यात गुळाचं पाणी करायचं. आपण मिठाचं आपण मीठ. काड्या करणार आहे ना, हा. बारीक पावडर हा सुक्या चाऱ्याची, हा. त्याला ओलं करायला काहीतरी त्याचं करायला. नाही, त्याचं नाही म्हणत, त्याचं हे तुम्ही कशाचं? आपलं खपरी पेन घालणे. खपरी पेंट घालायची आहे ना, हा. तिला भिजवायची, लिक्विड करायचं तिचं. हा पाणी. पातळ करायचं होय. हा. त्याच्यात काय मिठाचं काय वगैरे नाही, काय टाकायचं? नाही, त्याच्यात हा. काहीच टाकू नका. हा. आम्ही कसं मीठ टाकतोय, गुळ टाकतोय आता, हम्म. तसं तुम्ही खपरी पेंटच वापरायची. मग त्याचं पाणी करायचं. पाणी करायचं, त्या पाण्याने ह्याला चोळायचं, सुक्या चाऱ्याला. हा 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 जे आपण पावडर करणार आहे ना, त्या हा. चाऱ्याला चोळायचं, ते खाऊ दे की त्याला. ह्याच्यापेक्षा क्वालिटी होते. हम्म. जर काय डायरेक्ट खपरी पेंट घातली हम्म. तर जुलाब लागायचे चान्स 100% असते. म्हणजे रोज 2 किलो असते तर यांना लय झाली. लय झाला आता त्याचं आम्ही पाणी करायचं आणि ती बस. टाकायचं खुराकावर. पण 100% कामाला येतं. आता गव्हाने बघा तुम्ही, गव्हाचा भुस्सा खाता, खाणार का ती? क्वालिटी खाते, तर क्वालिटी खाते. नाही खाल्लं तर मला सांगायला, मी हेच की. मी तुम्हाला इथं गॅरंटी तुम्हाला काय आमच्याकडे यावं बी लागेल एखाद दिवशी. 100%. मी काय सहकार्य सांगितलंय, करायला. असं नाही झालं कुणाकडं, मला फोन करायचा, मी तिथे येणार. सुरुवातीला काय होतं, नाही सुरुवातीला आम्हाला माहितीसाठी 1 दिवसाला म्हणजे आता भरपूर. तुम्ही तुमच्या अंगणातली लक्ष्मी आमच्याकडे आहे, तुम्ही आम्हाला सांगता या. नाही यावंच लागेल. कसं माहितीये का, प्रॉब्लेम काय आमच्या अंगणातील लक्ष्मी असली तरी पण तुम्ही चांगली आमच्याकडे माहिती सांभाळली. नाही, नॉलेज नको ना. नॉलेज ही महत्वाची गोष्ट आहे. नॉलेज म्हणजे काय जर झालं, आपल्याला knowledge जसं झालेलं नाही तर- आम्हाला जशा अडचणी येत गेल्या, तसं आम्ही त्यांच्यावरती उपाय म्हणजे निवडत गेलो आणि ती इथपर्यंत आलो. बरोबर. आम्ही काही ते वेगळं केलं का, वेगळ्या मेंढ्या केल्या तर तसलं काय नाही केलं. तुमच्याकडे होत्या तेच आमच्याकडे येतात, फक्त सांभाळण्याची जी पद्धत आहे ती वेगळ्या पद्धतीने केली. थोडे बाकी अनुभव घेत 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 हो बाबा, हिला असं होतंय ना, मग हिला वेगळी करू इकडं आणि तिला तशा पद्धतीनं खुराक देऊ. ट्रीटमेंट हा, मग कशी होते ते बघू. वेगळे वेगळे बरोबर आहे. असं करत करत इथपर्यंत आलो. नंतर मग कळलं की हे सगळ्यांना जर अशा पद्धतीनं केलं की ह्यांना कुणालाच त्रास होत नाही. आपलं बघा ही यातनं आणलंय ना तुम्ही, त्याचा बोसून त्याचा पत्ता वगैरे सगळं काय देतो, आपण मागू मग डायरेक्ट. काही टेन्शन नाही अजिबात. म्हणजे कुठला त्रास होत नाही. तुम्हाला प्राणी धुवायचे नाही तर कुठलं कसलं काय करायचं? वा किंवा गोथऱ्या पिसवा तसलं काय स्प्रे करत बसायचं नाही. त्या जो काही कोण आहे त्यांना चारा घालणे आणि रिलॅक्स राहणे. ह्याच्या ट्रेस ह्यात जास्त नाही. आपल्याला बकरी कातरण करताना किती वेळ लागतो? एक शो जर नर कापायचा म्हणलं ना, 7 मिनिटात होतो. त्या मी जी बारीक मशीन म्हणतोय ना, त्या बारक्या मशीनीनं ते 7 मिनिटात होते. मग बघा काय चालत असेल ती मशीन. जर मोठी मशीन घेऊन नर घेतला तुमचा, ऐकून घ्या हा काय असेल ट्रीटमेंट. खच्ची केलं हा, तर खच्ची केल्यावर मारणार का? नाही मारणार. खच्ची केल्यानंतर ताकद संपली ना. आणि मग अगोदर पिल्लाला एखादा खच्ची केलं, लहान पिल्ल पहिल्यांदाच काय करायचं, हा. 3-4 महिन्याचं पिल्ल खच्ची करायचं हा डॉक्टर सोडायचं. आणि ते त्याच्यात ठेवायचं.
म्हणजे एवढा मोठा होईपर्यंत त्याला खच्ची करायला परत त्रास होतो. त्याच्यापेक्षा लहान पिल्लं आहे ना 3-4 महिन्याचं खच्ची करायचं आणि त्याला त्या मातीत ठेवायचं. तो मोठं झालं तरी मारणार नाही, काय जरी झालं तरी तो मारणार नाही आणि मग ते त्याच्याप्रमाणे राहणार. आणि तुम्हाला मग मादी काय हिटवर आलेली ते सांगणार की ही मादी हिटवर आली. मग त्याला काय करायचं, त्या मादीला इकडे आणायची, बस हिला इकडे ठेवायची, तो त्याचा कार्यक्रम करेल, परत सोडून द्यायचं आणि ह्याला बाहेर नाही काढायचं. कानाला धरल्यावर बी मारतं. कानाला धरा नाही तर त्याच्या उराव बसा तरी सुद्धा मारत. घोडा शर्यतीचा उदाळतो ना, आणि मग तुम्हाला भेटतं कसं? भेट नाही, ते भेट काय नाही, त्याला खुराक दाखवणे हा. आणि इकडनं घेऊन आतमध्ये येणे. ते खुराकाच्या लालचेमुळे आतमध्ये येतो, नाही तर ते आतमध्ये येण्याच्या ह्याच्या मकाचा बारडा वगैरे आपलं. नाही गोळी पेंट असते आमची, त्याच्यासाठी आणली आम्ही गोळी, ती दाखवली त्याला. गोळी पेंट कुठली घालता त्याला? समृद्धीची. समृद्धीची किती घालता रोज? त्याला नाही देत, त्याला आत आणायचं असलं ना लालचीसाठी फक्त. लालचेसाठी होय, हा. त्याला 1 ग्राम खुराक नाही देत. पण तो जर बाहेर सोडला ना मादीला, आता आत आणायचं तर मग ती गोळी पेंट आणायची. तर त्याला थोडीशी दाखवली, माझ्याकडे सोडले किती वेळ? 1 तास त्याला हातच लावायचं नाही आम्ही, तोपर्यंत 7-8 वेळा क्रॉस करतो तिला. आणि तसं झालं की त्याला ती दिसली पेंट की तो माझ्या मागणे आतमध्ये येतो आणि आत आला की दरवाजा बंद करायचा आणि तेवढं तेव्हा खायला घालतो. म्हणजे जे आपल्या हातात आणि असेल मेंढी आता असली हो. काय नाही, हा? मेंढी आत जातच नाही ना. आणि आपण सोडले ती माझा हो तरी क्रॉस करणार ना. आम्ही त्याच्यासाठी cross तुम्ही म्हणताय तसं काढायची कशी? ती नंतर निघते की तो सोडतो की नंतर हा, हा. अर्धा 1 तास झाला की तो सोडतो की. हम्म. पण त्याला धरून त्या पिंजऱ्यात आणायचं म्हणलं की त्रास होतो ना. हम्म. असा विषय आहे त्याचा. बाकी काय नाही की शो म्हणजे सोडणार नाही किंवा काय, तसा रिलॅक्स राहतो. पण 1 तासभर ते म्हणजे कंट्रोलच राहते, आउट ऑफ कंट्रोल मध्ये येते. अशा पद्धतीनं ते येते. तर ते धडका कधी मारतं जेव्हा मानेला बांधाल किंवा पायाला बांधाल तर, बरं. नाहीतर ते धडका मारणार नाही, काय नाही. असा मोकळा असू दे, आता मारतंय का बघा धडका, शांत बसतं. पण हे त्यातलं म्हणजे आपलं जो अभ्यास झाला त्याच्यातनं आपल्याला ते कळलं, म्हणून त्याला आपण बांधत बिंदत काय नाही. चालतंय. आणि तुम्ही म्हणताय तसं जर नाराचं केलं तुम्ही, एक त्याला खच्ची करून ठेवला, फक्त ते मादीला ह्याच्यात सोडणे, एक कप्पा ठेव, त्याच्यासाठी अजून मोठा करा ह्यो. किंवा जो लहान आहे ना तो पूर्ण तिथपर्यंत करा आणि त्या कप्प्यात मादीला त्या सोडून द्यायची, संपला विषय. तुम्हाला दुसरं काही करायची गरज नाही, काय नाही. तुम्ही जे माझे विकता हम्म. त्या 20 किलोच्या पुढेच ना? 25च्या प्लस असतात. हा, 3 महिन्यात ते 25 किलो प्लसच होतं. हा, मग. हो. आता ही बघा की ही जुळ्यातली आहे 4 महिन्याची आहे ना. वजनाचा पर्याय तुम्ही वर केलं ना, वजनाला तुम्हाला ऑप्शनच नाही, तर वजन 100% होणार. काही करा तुम्ही, कारण तुमची ह्यांची लघवी माडग्याळ नाही ना? माडग्याला नाही, ते नारी सुवर्ण 3 मधलं आहे. 3 मधलं ते 3रं पिल्लं, म्हणजे पहिल्यांदा झालंय, दुसरं आणि हे इकडे एक बसलंय 3रं. वाटतंय का की बाबा हे असं असेल किंवा बिना खुराकाचं ती असेल? माडग्याळ आहे का? ती खाली झोपले ते माडग्याळे. मग हे ते आता अशा ही दोन्ही सेपरेट केल्या, ह्याचा काय म्हणजे विषय असं काय ही नाही. आपण इकडे ठेवतो आम्ही. बरं. आणि हे काय होतं, गाभणला हे जर सुटला की हो मादीच्या मागे लय लागतो ना, मग गाभणच्या पोटाला बिटाला लागू नये म्हणून हा, गाभण धक्का इकडे. लागू नये म्हणून. हा, म्हणून इकडे. आणि मग ह्या गाभणचा जरी ह्या वेळ येता इकडे, तरी ह्याचं काही वेगळं करणे नाही, काय नाही त्यांचं त्यांच्यातच. हे फक्त हे 2 गोष्टी की नॉर्मल इकडे आणि गाभण इकडे, हो. की त्रास होऊ नाही. नाही. आणि जर काय तुम्ही ह्याला मोठा कप्पा केला तर जी काही हिटवर येईल त्याला त्याच्यात सोडा. मग तुम्ही गाभण इकडे ठेवा, इकडे ठेवा, काय त्रास नाही. आता इथं की हे किती बसू शकते तुमच्या? 40 जनावर बसणार आरामशीर. 30 बाय 16. फक्त कंट्रोल ह्याच्यावर करायचा आहे तुम्हाला. ह्या बाकीच्या कुणावर कंट्रोल नाही करायचा. पण ह्याचा कंट्रोल म्हणजे ना, हे क्वालिटीच राहतं. त्याला तुम्ही खायला घाला, खुराक घाला, नका घालू, तरी पण ते तसंच उदाळणार. शर्यतीच्या बैलासारखंच ते उदाळतं. सुटलं ना त्यातनं, शर्यतीच्या बैलासारखं. त्याला गाभण कळत नाही, खाली मादी कळत नाही, व्यालेली कळणार नाही, गावल तिला क्रॉस करत. आता मग हे असं अवघड आहे. म्हणून तर त्याला कप्पा करायचं ना. मग मी कशा सांगतोय तुम्हाला, आणि मग तुम्ही बाहेर सोडतात म्हटला? ह्या खालीच आहेत, ह्या मोकळ्याच आहेत इकडं. गाभण इकडे येतात ना. कोकरेला वगैरे नाही लागलं? नाही त्यांना नाही. ह्या मोठ्या ज्या माद्या आहेत ना, त्यांना ते तसं करतं. कोकराला वगैरे लहान बारीक हे अशक्त आहे तुमची माझी. नाही, ते ह्याचं वॅक्सिनचा डोस जास्त. ही आणि अजून एक आहे तिथं, कुठे गेली ती? हा, ती त्या कोपऱ्यात. त्या दोघींचं काय चौघींना झालं होतं, पण ही एक चांगली झाली, एक ह्यातली चांगली झाली. इकडे वॅक्सिन करताना काय प्रॉब्लेम आला का? चंताचा डोस दिला 1 ml झायक्लॉज, आणि पाऊस पडायला लागला आणि त्याचा परिणाम ह्यांच्यावर झाला वातावरणाचा.
म्हणजे उन्हाळ्यातच दिलं पाहिजे. हा म्हणजे वातावरण चांगलं आहे ना, हम्म. त्याच वातावरणात बाबा समतोल पाऊस वातावरण येतं, पाहिजे. पावसातच पाऊस हे तुम्ही दिलं ना, ऊन आलं त्याला परिणाम होतोय. आपल्याला कसं वातावरण चेंज झालं की सर्दी खोकला हे सगळं होतं, तसं त्यांना परिणाम झाला. त्याच्यामुळं 5 ते 6 दिवस तरी खाल्लंच नाही, चाराच खाल्ला नाही बरोबर. आणि तरी सुद्धा मग त्यांना मी जगवलं. अशा पद्धतीनं ते आहे. बाकी तुम्हाला ह्याच्यात वेगळं काय नाही किंवा मेंढ्यांचं काय वेगळं नाही, फक्त तो एक साईड सांभाळला ना तुमचं अख्खं शेड सांभाळलं. आणि त्याला कमीत कमी 30 माद्या लागतात. त्याला 30 माद्या पाहिजेत महिन्यात महिन्याला, कायम पाहिजे त्याचं. टोटली दिवसात किती काढते? दिवसाला म्हणलं तर 5-6 माद्या करते ती. मग काय? फक्त त्याला 1 तासच सोडायचं बाहेर, बाकीचा त्याला परत आहे तसा ठेवायचा, त्याला बाहेर करायचं नाही, काय नाही काय नाही काय ह्या बकऱ्यात आपल्या बकऱ्यात काय फरक? काय? काय नाही काय नाही. दिसायला सेम, सगळं सेम आहे. तुम्हाला वाटेल हे गावरान आहे, उलट बॅटर फक्त ही करतो नर हवा तो, त्यातला पाहिजे, नर सुवर्ण मेंढीचा पाहिजे. बियाणं ते पाहिजे. बाकीचं शिकरचं काय पण असू द्या, तुम्हाला त्याची शिकाय घ्या. ते मध्ये एक नंबर छान झालाय तुमचं. सगळं सगळं सांगितलं, ते बी सत्य सांगितलं सगळं खरं खरं, त्याबद्दल बी आभार आहेत तुमचं. आता महत्त्वाचं तुम्ही म्हणजे. मेंढपाळ आणि असं दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्यात जो माल आहे आत्ता, हा, ती बी चांगल्या प्रतीचा आहे, क्वालिटीमध्ये आहे, ओरिजिनल तरी आम्ही सांगतो क्वालिटी नाही. आहे, चांगली quality. आणि जर काय आपण ह्यांना याला पिसू नाही, कुठं गोचडी नाही, कुठं काय नाही, असं स्वच्छ एकदम पूर्ण fresh. क्लीन आहे का नाही? पूर्ण क्लीन. तरी आम्ही धुत नाही, झाडू मारत नाही, काय नाही, तरी सुद्धा असेल. मग काय मेंढी पालन करायला त्रास आहे आपल्याला? काहीच नाही ना. मला आता सहकार्य करा बघा. तुम्ही कधी पण मला बाकी सांगा. नाही, मी तर करतोय म्हणजे आपला हाऊसनं करतोय. हौसेने जेव्हा माणूस करतो ना, हम्म. तेव्हा सक्सेसच्या दिशेने जातो. बाकी काय कारण नाही, मला आता एक तर चाला येत नाही, पण तरी मी करतोय डेअरी. काय टेन्शन नाही.